चला विकासावर बोलू काही या सत्रामध्ये. आज मी सकाळी विकासावर बोलू काही पार्ट 1 8वं सत्र पार्ट 1मध्ये देशाच्या स्वातंत्र्य विषयासंदर्भात प्रबोधन केलं आणि आज विकासावर बोलू काही हे आपण विविध प्रकल्पनिहाय विस्तृत विश्लेषण प्रबोधन करत असतो. तो प्रथमतः आज मी सांगू इच्छितो की हर घर तिरंगा 15 ऑगस्ट आहे, तर आपल्याला हर घर तिरंगा ही घोषणा करावी लागते. देशाच्या सत्ताधाऱ्यांना, देशातील आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना, सत्तेतील आमदारांना ही घोषणा करावी लागते हर घर तिरंगा. अरे आपल्याला माहिती आहे देशाचं स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 रोजी झालं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. 78 वर्ष झाली आणि प्रत्येक स्वतंत्रता दिवस हा आपण उत्साहाने तिरंग्याचा मान सन्मान देऊन, फ्लॅग होस्टिंग करून, झेंडावंदन करून करतो. सरकारी कार्यालय असतील, खाजगी कार्यालय असतील, सामाजिक कार्यालय असतील, संस्थातील मंडळे असतील, शाळा असतील, सर्व ठिकाणी आपण झेंडावंदन करतो. तर जर झेंडावंदन सर्व ठिकाणी करतो तर हर घर तिरंगा नारा द्यायची काही गरज नाही आहे. हर घर तिरंगा म्हणजे काय, तुम्हाला काय दिवशी समजवायचं की आम्हाला तिरंगाचा स्वातंत्र्य दिवस माहीत नाही? माहीत आहे. हे बघ, देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि राष्ट्राबद्दल ज्याला प्रेम आहे तो तिरंगा चौकावर नाकर लावून होत नसतो. तर तिरंगा हा मनामध्ये आहे, अंतर्मनामध्ये आहे. देशाबद्दल भावना अंतर्मनामध्ये आहेत. त्यामुळे हर घर तिरंगा बोलण्याची वेळ सत्ताधारी आमदार खासदारांवर यायला नाही पाहिजे, हे मी प्रथमतः सांगतोय. आता येऊया विकासावर बोलू काही. मुख्यत्व म्हणजे ठाण्यातील अंतर्गत मेट्रो हा जो काही प्रकल्प येतोय त्याला सर्वस्व स्तरावरून विरोध आहे आणि विधिमंडळ विधानसभेमध्ये हा विषय निरंजन डावखरने सार्वभौमरित्या मांडला की रिंग रेल्वे जो पूर्वी एकेकाळी 90च्या दशकात रिंग रेल्वे होणार होती, पण तो प्रकल्प बारगळाला. रिंग रेल्वे काही झालीच नाही, कारण असंख्य अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे बाधित होणार होती, उद्योग धंदे बाधित होणार, दुकाने बाधित होणार होती. त्यामुळे रिंग रेल्वे काही प्रकल्प होऊ शकला नाही, नुसतं सर्वेक्षण झालं. तसंच काही प्रकारचा हा अंतर्गत मेट्रोचा विषय आहे. या अंतर्गत मेट्रोमध्ये विधानसभामध्ये शिक्षण मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखर यांनी प्रगल्भतेने प्रश्न मांडला. ज्या माणसाला 5 ते 10 मिनिटात पोचायला लागतात तिथे रिंग म्हणजे तिथे अंतर्गत मेट्रोने जाण्यास 45 ते 1 तास लागणार आहे, कारण तो फिरून जाणार, वळसा करून जाणार. आणि हा अंतर्गत मेट्रोचा मार्ग रायलादेवी तलाव ते 16 नंबर ते 16 झेड ते सावरकर नगर ते आई माता सावरकर नगर ते आई माता यशोधर नगर ते कोरस रोड ते उपवन ते हिरानंदिनी मानपाडा, अशा प्रकारचा हा मार्ग भाईंदरपाड्यापर्यंत जाणार आहे. तर हा अंतर्गत मेट्रो म्हणजे अंतर्गत लोकांना लवकरात लवकर इच्छितस्थळी पोचावा असा उद्देश आहे. परंतु हा उद्देश सार्थ नाही होणार आहे, कारण ह्याने पोचायला वेळ लागतोय. जो वेळ आपल्याला 10 मिनटं लागतो, 15 मिनटं लागतो, तो 45 ते 1 तास लागणार आहे. आणि अंतर्गत मेट्रोमध्ये जो मार्ग आहे अंतर्गत जातो तो हा कंजेस्टेड आहे. 20 मीटरच रस्ता आहे अंतर्गत रस्ता जर 20 मीटरचा आहे आणि ते काम करायला जर 10 मीटर जाणार आहे इकडे आणि 10 मीटरचा उर्वरित इकडे 5 मीटर, इकडे 5 मीटर जाणार, तर ट्रॅफिक जाणार कसं? ट्रॅफिक होणार, जायला रस्ता नाही. म्हणजे सरळ प्रोजेक्ट प्रकल्प होईपर्यंत आणि ह्याच्यामध्ये अनेक उद्योगधंदेवाले बाधित होत आहेत.
याच्यामध्ये अनेक उद्योगधंदेवाले बाधित होत आहे. आमदारजी संजय केळकर उपवन येथील रिंग मेट्रो बाधित 29 उद्योगांना दिलासा. उद्योग त्या प्रभागात प्रस्थापित करण्याच्या अधिकाऱ्यांनी केले मान्य. उद्योग त्याच प्रभागात प्रस्थापित करायच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले तरी तूर्त तो प्रकल्प स्थगित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, नगरविकास मंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, ठाणे जिल्हा, ठाणे शहर यांनी सुचवत केले की उपसमितीचा अहवाल उपसमिती नेमलेली आहे याबाबत. म्हणजे उपसमितीमध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ अधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून प्रकल्पाचा सर्वेक्षण अभ्यास करून अशी मागणी नजीमुल्ला यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्यात जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या उपसमितीला 40 ते 60 दिवसाचा वेळ देऊन समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत मेट्रोला दिलेल्या मंजुरीनुसार असलेली पुढील कामे थांबवावीत अशी भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका केली. उपसमितीचा अहवाल येईपर्यंत अंतर्गत मेट्रोचा प्रकल्पाची कामे थांबवावीत असा सुचवात उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी केलेले आहे. ठाममा शाळेमधील 70 वर्ग डिजिटल होणार आहेत. 70 वर्ग डिजिटल होणार. या डिजिटल वर्गामध्ये 65 इंचांचे इंटरनेट कनेक्टिव्ह फ्लॅट पॅनल, OPS संगणक, कॅमेरे आणि UPS या समावेश. त्यामध्ये लर्निंग मॅनेजमेंट, रिसर्चमेंट माध्यमातून प्रवेश, ठाणे व्यवस्थापन उपस्थित असं होणार आहे. आता काल परवा मुंबईमध्ये डोंगरावर उतारावर म्हणजे अंधेरीच्या डोंगर उतारावर, मरोळ बिरोळ या भागामध्ये डोंगर उतारावर घरे डोंगर पडले, नुकसान झालं, दाखवलं टीव्हीवर. तसंच कळवा मुंब्रा वाघळे या ठिकाणी 14 ठिकाणी दरडीचे सावट आहे. घाटकोपरमध्ये दरड कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. घाटकोपरमध्ये म्हणजे मी आता म्हणालो ना, घाटकोपरमध्ये 8 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला. घाटकोपरमध्ये दरड कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. चाळीतील हजारो नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरू लागले आहेत. ठाण्यात कळवा, मुंब्रा, वाघळे या भागामध्ये दरड कोसळण्याचे सावट आहेत. हे बरोबर आहे ना. तुम्ही जर दिवसागणित अतिक्रमण आणि बांधकामे करत करत डोंगरावर जाल, जंगलावर जाल, जंगल नष्ट कराल, वन्य स्तब्ध प्राण्यांना जंगल मुक्त फिरण्याचे तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण कराल जंगलांवर, तर श्वापदे प्राणी हे शहराकडे घुसणार. आणि जे डोंगर पाणीवर घडे करत करत गेलं तर त्या कडे कपारी वाढणार. कडे कपारी वाढला की पावसाचं पाणी त्या कडे कपारी भेगांमधून शिरणार. त्यामुळे दरडी कोसळणार. हा तांत्रिक मुद्दा आहे, नैसर्गिक मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत महानगरपालिकेने खबरदारी काय करावी तर डोंगर उतारावरचं अतिक्रमण होणारं थांबवावं. फॉरेस्ट विभागाने ते वरील डोंगर उतार होणारं अतिक्रमण थांबवावं. ही जबाबदारी ठाणे महानगरपालिका आणि फॉरेस्ट विभागाची आहे. त्यामुळे अशा गोष्टी अपघात होणार नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टींकडे ठाणे महानगरपालिकेने लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच बातम्या आल्या की ठाणे महानगरपालिका कर दरवाढ करत आहे. 18,000 रुपये टॅक्स कराचे भरावे लागणार. प्रॉपर्टी 18,000 वर्षाकाठी तर 18,000 भरायला लागेल. तर 6 महिन्याला 9,000 म्हणजे तो 500 स्क्वेअर फुटाच्या घराच्या वरती 18,000 टॅक्स सरसकट वर्षाला लागणार. म्हणजे जो आत्ता 10,000 असेल तर दुपटीने वाढला ना टॅक्स. म्हणजे 9,000 असेल तो दुप्पट झाला 18,000. म्हणजे हा नाहक भूदंड आहे. हा नाहक भूदंड नागरिकांना का? आणि शहरामध्ये वाढते अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे, बांधकामे ह्यावर प्रशासनाचं लक्ष नाही. वाढणारे होर्डिंग, वाढणारे फ्लेक्स, रस्त्याकाठी फुटपाथवर 354 स्टॉल, फुटपाथवर मंदिरे, या सगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत ठाणे महानगरपालिका आश्वासन देत नाही की शहरातील अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे आम्ही नष्ट करू, फुटपाथवरील
अतिक्रमणे नष्ट करू, फुटपाथ आम्ही चालायला मोकळे करू, फुटपाथवरील मंदिरे मोकळे करू आणि गटारे साफ स्वच्छता, कचरा सफाई, घनकचरा सफाई करू. कर्मचाऱ्यांचे वेतन चोरली जाणार नाही ही शाश्वती दिल्याशिवाय ठाणे महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारची कर दरवाढ करू दिली जाणार नाही असं आश्वासन आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन ठाणे महानगरपालिकेला आव्हान करते. जोपर्यंत ठाणे महानगरपालिका अतिक्रमणे अनधिकृत बांधकामाची बजबजपुरी हटवत नाही, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवत नाही, फुटपाथवरील मंदिरे हटवत नाही, हातगाड्या हटवत नाही, रस्ते सफाई, गटारी सफाई, नाले सफाई, घनकचरा सफाई, आरोग्य विभाग व्यवस्था सगळ्या काय होत नाही, पाणी व्यवस्था व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा कर दर वाढ प्रकल्प महानगरपालिकेला लादण्याचा अधिकार नाही. सार्वभौम महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी याला विरोध आहे. का म्हणून दुप्पट भार सोसायचा? जर प्रशासन सक्षम नाहीये, प्रशासन सक्षम नाहीये आणि ठाणेकर नागरिकांना हवंय ते प्रशासन करत नाहीये आणि जे आलेले बाहेरून प्रतिनियुक्त अधिकारी सहाय्यक आहेत ते एकही काम करत नाही, मग ह्यांच्या फुकटचे पगार पोसायला आम्ही टॅक्स वाढ सहन करायची का? ह्या लोकांना देय असलेले वेतन फुकटात द्यायला आम्ही कर दरवाढ सोचायची का? आणि लोकप्रतिनिधी खोटे खोटे प्रस्ताव देऊ 2265 कोटी घाळ केले आणि कामच नाही आहे, तर ह्यांना चोरीचे प्रस्ताव बनवण्यासाठी करवाढ सोसायची का? 350चं ऑडिट नाही याच्यासाठी आम्ही करवाढ सोसायची का? 10,000 कोटीचे विशेष प्रकल्प ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चालू आहे, याच्यासाठी आम्ही करवाढ सोसायची का? ठाणे महानगरपालिका 400 कोटीचं कर्जरोखे घेणार आहे, ठाणे महानगरपालिका 400 कोटीचं कर्जरोखे, ह्याच्यासाठी आम्ही दरवाढ सोसायची का? हा माझा सवाल आहे. 2943 प्रकल्प, 2943 प्रशासकीय ठराव याच्यावर जर महासभेत बोललं दिलं जाऊ शकत नाही, तर महासभेला कुठल्याही प्रकारचं करवाढ करण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत तुम्ही नागरिकांच्या प्रश्नांचं निराकरण करत नाही, नागरिकांच्या गोष्टींचं निराकरण करत नाही, नागरिकांच्या नागरिक सुविधाचं निराकरण करत नाही, तोपर्यंत ठाणे महानगरपालिका कुठलाही अतिरिक्त कर दरवाढ करण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी ह्या गोष्टीला आक्षेप घेते, हा तीव्र विरोध आहे आणि यासाठी तर मी उपोषण आता करतोयच. 15 ऑगस्टला मागे हटणार नाही, कर वाढ होऊ देणार नाही, कर वाढ होऊ देणार नाही, अतिरिक्त कराचा बोजा जनतेवर लादू देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी घेत आहे. हे सर्वांना निदर्शनाला प्रशासनाला यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.